नमस्कार, द महाराष्ट्र लाईव्हच्या फेसबुक पेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वलगाव पोलिसांनी जे आहे ते सिनेस्टाईल पाठलाग करून जे आहे ते अनेक गोवंशाची जे आहे ते सुटका केलेली आहे। आपण पाहू शकतो की वलगाव पोलीस जे आहे ते गोरक्षकांच्या मदतीने जे आहे ते सध्या या वाहनातून जे आहे ते सध्या गोवंश जे आहे ते बाहेर काढत आहे। या गोवंश ट्रक चालकांनी जे आहे ते अनेक गावातील दुचाकी चालकांना जे आहे ते गंभीर केलेलं आहे। अनेक दुचाकी चालक जे आहे ते गंभीर झालेले आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गोवंश देखील या ठिकाणी गंभीर झालेले आहेत। वलगाव पोलीस जे आहे ते सध्या या ठिकाणी गोवंशाची मोठ्या प्रमाणात सुटका झालेली आहे आणि आपण सध्या आहे अमरावती शहरातील गोरक्षण भागात। आपण पाहू शकतो की वलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सध्या API इंगळे साहेब जे आहे ते सध्या गोवंशावर जे आहे ते सध्या कारवाई करत आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे ते सध्या गोवंश इथे दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे ते सध्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांची इथे देखील गर्दी झालेली आहे। काही कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। अनेक गोवंश जे आहेत ते सध्या जखमी सुद्धा झालेले आहेत। आपण पाहू शकतो की काही गोवंश मृत अवस्थेत देखील पडलेले आहेत। गोवंश प्रेमी जे आहे ते सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही गोवंश प्रेमींशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी भैया क्या बताएंगे, ये गोवंश का ट्रक आज पकड़ा है, क्या बताएंगे इसके बारे में? जबलपुर, सिवनी, नागपुर, तिवसा और उसके बाद में यहाँ कोल्हापुर में यह गाड़ी पकड़े जाना, यानी अमरावती ग्रामीण पुलिस के करीब 100 से 120 किलोमीटर के एरिया में ट्रक चलते आ रहा है। मध्य प्रदेश से ट्रक चलते आ रहा है, उसमें रास्ते में कहीं कोई इस ट्रक की चेकिंग नहीं होना, ये तो एक हास्यास्पद बात है। मैं तो धन्यवाद देता हूँ अमरावती ग्रामीण पुलिस को कि उन्होंने तुरंत यहाँ पे एक्शन लेके ये गाड़ी पकड़ी है। लेकिन ये कब तक चलेगा? आज ये गौ माता राज्य माता बोल के हमने सरकार ने ये घोषित तो कर दिया है, पर जिन एजेंसी की ये इसके ऊपर अंकुश लगाने की जिम्मेदारी है वह क्या कर रही है? और पिछले करीब 2 महीने में काफ़ी मात्रा में गौवंश अमरावती ग्रामीण अमरावती में पकड़े गया है। 110, 120, 125 किलोमीटर के एरिया में से अगर लालखड़ी जैसे क्षेत्र में गौवंश की गाड़ियां पकड़ी जा रही है तो ये एक विचारणीय बात है। संबंधित एजेंसी ने इसके ऊपर ध्यान देना चाहिए। पहले अमरावती महानगर एवं ग्रामीण में एक स्पेशल गोरक्षा स्क्वाड बना था जो कि अभी बंद है। रोज जब से गोरक्षा स्क्वाड बंद हुआ है तब से यह गतिविधियां ज़्यादा बढ़ी है। इसके ऊपर ध्यान देना चाहिए, नहीं तो हम अपने तरीके से अब ध्यान देंगे। जय श्री राम। केंद्र में और राज्य में हिंदुत्व की सरकार है, सरकार को इस बारे में कुछ कहना चाहेंगे? सरकार ने स्वयं संज्ञान लेकर ये सब कायदे लाए हैं, पर कायदा पूरी तरह अमल में लाने की जिम्मेदारी जो एजेंसी की है वो एजेंसी परिपूर्ण नहीं है। और अगर एजेंसी परिपूर्ण नहीं है तो उसको सरकार ने परिपूर्ण करना चाहिए, और अगर नहीं होती है एजेंसी परिपूर्ण तो हमारे हाथ में देना चाहिए। फिर हम बताते हैं कैसे अंकुश लगता है। जैसे गाय को पकड़ के लाया वैसे जिन्होंने इसको भरा है उनको भी हम उनके गाँव से वैसे बांध के जब लाएंगे तो मालूम पड़ेगा। अमरावती में बड़ी पैमाने पर गोवंश की कत्ल की जाती है, इसके बारे में क्या कहना है? कत्ल की जाती है वो तो पकड़े जाने पर ही मालूम पड़ रहा है ना। इतनी बड़ी मात्रा में अगर गोवंश आ रहा है बाहर से, मध्य प्रदेश बोलो या छत्तीसगढ़ बोलो, तो वहाँ की पुलिस सोई है क्या? ये तो चलो यहाँ पे जागरूक नागरिक है, बजरंग दल विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ता सक्रिय है और वो दिन रात मेहनत करके सब उनके ऊपर अंकुश लगाने की कोशिश कर रहे हैं। लेकिन शासन प्रशासन का भी काम है कि जो गौरक्षा स्क्वाड इन्होंने बंद करके रखा है उसको वापस एक्टिव करे और तुरंत ही आज ही यह सारी गतिविधियां करने वाले जो अभी लालखड़ी में 40-45 गोवंश पकड़े गया था वो गोडाउन वैसे का वैसी है, क्यों नहीं उसके ऊपर बुलडोजर चला? या तो फिर अब हमको हाथ में कानून लेना पड़ेगा जिसकी जिम्मेदारी प्रशासन की रहेगी। आणखी काही गोवंश आपल्यासोबत प्रेमी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। दादा काय सांगाल? आज वलगाव पोलीस स्टेशनचे API श्री इंगळे साहेब यांनी मला कॉल केला होता की वलगाव मार्गे एक गाडी 120च्या स्पीडने ट्रक जातो आहे आणि इंगळे साहेब व त्यांची पूर्ण टीम त्या गाडीचा पाठलाग करत खारतळगावला आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला। नंतर तिथून ती गाडी पसार झाली आणि म्हैसपूर फाट्याला सुद्धा आम्ही आमच्या गोरक्षकांनी तिथे पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु कोल्हापूर येथे ती गाडी पकडण्यात वलगाव पोलीस स्टेशनला सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना यश आलं व त्या ठिकाणी ती गाडी पकडली गेली।
किमान 50 एक गाईच्या वरतो येथे जनावरं आहेत. सर्व प्रशासनाला माझी विनंती आहे की बा ज्यावेळेस अशी माहिती मिळते त्यांनी दक्षता घेऊन, जागरूक नागरिकांनी दक्षता घेऊन ह्या गोष्टीवर कारवाई केली पाहिजे, एवढंच या प्रसंगी. आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते गोवंश प्रेमी जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि वलगाव पोलीस जे आहे ते गोवंशाची सध्या सुटका करत आहेत. झाले आता ते त्यातले 2-4 आले का मग लावतो बाकीचे 2-4 समोरचे काय ते जसं माहिती नाही त्याच्यावर पण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते गोवंश त्या ठिकाणी मृत अवस्थेत वलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव पानसरे यांचे रायटर देखील इथे उपस्थित झालेले आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे ते कारवाई चालू आहे. वलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक API इंगळे यांना या घटनेची माहिती मिळतात. त्यांनी आपल्या ताफ्यासह जे आहे ते या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करून जे आहे ते ही गाडी ताब्यात घेतली होती. API इंगळे यांनी मोठ्या शितापीने आणि मोठ्या हिमतीने जे आहे तो हा ट्रक ताब्यात घेतलेला आहे. API इंगळे सध्या या गोवंशावर कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खाली बोला बरं.
या संपूर्ण पुढील घटनेसंदर्भात जे आहे ते बजरंग दलच्या कार्यकर्त्यांची जे आहे ते चर्चा चालू आहे आणि मोठं आंदोलन जे आहे ते बजरंग दलचे कार्यकर्ते येणाऱ्या काही दिवसात जे आहे ते करणार आहेत. चर्चा देखील चालू आहेत. हाच तो ट्रक आहे जो वलगाव पोलिसांनी पकडलेला आपण पाहू शकतो. ट्रकचा नंबर पाहू शकतो आपण. सध्या या सर्व गोवंशांना जे आहे ते गौरक्षण संस्था गोसदन दस्तूरनगर अमरावती या गोरक्षण मध्ये आणलेलं आहे. पहिले थांबा हे मगाची पाहिजे थांबव ना थांबव हे लिहिली ते पिवळ्या रंगावाली लिहिली पाय पाहायचे लात मारले दाखवतो
खाली घेतले का पर्यंत मुश्किल आहे ते एवढं हरवणे लागले तर काही कार्यकर्त्यांना फोन करून, आपल्या इकडल्या कार्यकर्त्यांना, बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना फोन करून ते गाडी पकडण्यास मदत केली सर्वांनी. आणि त्या असं सगळं मिळून ह्या गाडीला मंडली गावामध्ये कत्तलखान्यामध्ये जाताना पोलिसांनी कोल्हापूरचे पण गाव आहे त्या तेवढं माहिती नाही, त्या गावाच्या गाडीला पकडण्यात आले. सर्व प्रवाशांच्या मला सहयोग असला माहिती आणि मला सगळ्यांनी मदत मिळाली आणि पोलीस प्रशासनाची सर्वात जास्त मदत मिळाली. धन्यवाद. आणि आता हे जे आपण जे गाडी जिथून आता जप्त केल्या कोल्हापूरपासून, तर आपल्याला कोणत्या पोलीस स्टेशनना आपल्या सपोर्ट मिळाला? तेव्हा त्यांनी वलगाव अमरावती शहर. वलगाव पोलीस. तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे असं? पुढची भूमिका हेच की गौवंश हत्या बंद झाली पाहिजे. कारण गौमाता आता तुम्हाला सर्वांना सांगायची गरज तर नाहीच पाहिजे. आपण सर्व हिंदू आहोत आणि गौमातेबद्दल सर्वांमध्ये प्रेम असणं जरूर गरजेचं आहे. बरोबर की नाही? धन्यवाद. म्हैसपूरचे पोलीस पाटील देखील या सर्व घटनेवर लक्ष ठेवून होते. आपल्यासोबत पाटील आहेत. पाटील, काय सांगाल नेमकं? मी गावात घराजवळ उभं असताना माझे मित्र सोपान गुर्दे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का एक गोवंश भरून ट्रक जात आहे बा आपल्या रोडवरून, तर तुम्ही काहीतरी करून त्या ट्रकला अडवलं पाहिजे. तर मी माझ्या मित्रांना सोबत घेऊन आपल्या म्हैसपूर बसस्टँडवर आलो आणि आम्ही तिथे काही वाहनं आडवे करून त्या ट्रकला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रकवाल्यांनी काही लोकांच्या म्हणजे जीविताला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करून रोड क्रॉस करून तो पळून गेला. परंतु वलगाव पोलीस स्टेशनची गाडी त्या ट्रकच्या पाठीमागं असल्याच्यानं आणि आम्ही अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्या ट्रकचा स्पीड कमी झाल्यामुळं त्या वलगाव पोलीस स्टेशनवाल्यांना त्या गाडीचा पाठलाग करणं सोपं झालं. त्याच्यामुळं कोल्हापूरच्या कत्तलखान्याजवळ या ट्रकवाल्यांनी गाडी कोल्हापूरच्या गावाच्या आतमध्ये टाकली आणि तिथे वलगाव पोलीस स्टेशन आणि कोल्हापूर पोलीस स्टेशन मिळून हा ट्रक पकडला आणि पकडल्याबरोबर मग वलगाव पोलीस स्टेशनने सदर ट्रक ताब्यात घेतला. ताब्यात घेऊन त्यांनी वलगाव पोलीस स्टेशनला आणला. परंतु त्यात खूप जास्त जनावरं असल्यामुळं आणि जनावरांच्या जीविताला कुठला धोका न व्हावा म्हणून तात्काळ त्यांनी सदर ट्रक हा दस्तूरनगर येथील महानगरपालिकेचे जे गौरक्षण आहे, कोंडवाळा आहे, तिथे आणला आणि आता त्याच्यावर उपचार वगैरे चालू आहे. आपण पाहू शकतो की अजूनही जे आहे ते गोवंशाची सुटका चालूच आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे ते हा संपूर्ण ट्रक जो आहे ते गोवंशाने भरलेला होता आणि वलगाव पोलीस आणि गोरक्षणातील कर्मचारी जे आहे ते या ट्रकमधील गोवंशाची जी आहे ते सुटका करत आहेत. अरे घेतला तर समोरचा ये गाड़ी